सिडको परिसरात गेल्या 3 दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांकडून 4 चाकी वाहनांची सातत्याने तोडफोड केली जात असल्याची घटना घडत असून त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडणे, वाहनांचे नुकसान करणे अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। एकीकडे नाशिक शहरात पोलीस आयुक्तालयांकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवली जात असताना दुसरीकडे अशा तोडफोडीची घटनांनी थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे। दरम्यान या गंभीर प्रकाराची दखल घेत माजी नगरसेवक तानाजी आप्पा जायभावे यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठले। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे कोणतीही पर्वा न करता त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करत या तोडफोडीच्या घटनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली। त्यांचे साथीदार ते पण सगळे पूर्ण मुळाशी जा, नुसतं फांद्याला का छाडू, त्याचं मूळ असं उकडं. कालातीचा इन्सिडेंट जो झाला आहे तो वैयक्तिक त्यांची वादावादी, म्हणजे गाड्या फोडण्याचा जो इश्यू झालेला तो वैयक्तिक त्यांची वादावादी झालेली आहे, त्याच्यातनं तो इश्यू झालेला त्यांच्या गाड्या फोडतील म्हणून वैयक्तिक आपली सर्वांची डिपार्टमेंटची खूप मोठी बातमी होती। प्लीज हात वगैरे तुम्हाला तुम्ही ऍक्शन घ्या लोकांचं काही झालं कमी असतं कोणी आहे तर जीव गेला तर या सगळ्याला पोरांचा काही संबंध कार्यक्रम करायचा कॉलनीत बोलताय आणि जाऊन ते वाद करतायत एवढं त्यांनी वारंवार कोण डायरेक्ट अटॅक सुरू केला, ही काय प्रकार आहे? मी पोलीस कंप्लेंट सुद्धा करायची नाही। अहो आमचे सावध लोक होते म्हणून पकडले। गावामध्ये सुद्धा कामटवाड्यात इतके 2 नंबर चालू आहे। कामटवाड्या गावामध्ये सगळे बोलू द्यावं तानाजी आप्पा जायभावे यांनी सांगितले की सिडको परिसरात नागरिक शांततेत राहत असताना अशा घटना घडणे हे चिंताजनक आहे। वाहनांची तोडफोड ही केवळ आर्थिक नुकसान नसून नागरिकांच्या मानसिक सुरक्षिततेवरही आघात करणारी बाब आहे। दोषींना लवकरात लवकर अटक करून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा, तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली। यावेळी त्यांना नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले। आज आमच्याकडे सायंकाळी त्या ठिकाणी एक पिकअप मधून गाडी आली आणि त्या पिकअपने एका बिल्डिंगला धडक दिली आणि त्या धडक दिल्यानंतर पूर्ण गेट त्या ठिकाणी डॅमेज झालं आणि आजूबाजूच्या लोकांनी ते गेट गाडी बाजूला केली। त्या गाडीमध्ये असे मुलं सर्व दारू पिलेले होते। 2 मुलांना पकडलं, बाकीचे पळून गेले आणि पोलिसांना 112ला फोन केला आणि ताब्यात दिलं। आणि पोलीस खात्यानं कसं कळतं की पोलीस कंप्लेंट कोणी केली, पोलीस कंप्लेंट कोणी केली वगैरे, मुलांनी त्या ठिकाणी झालेलं बघा। 112ला जो काही फोन केल्यामुळे 112ची गाडी आली आणि ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु पोलीस आणि हे गुन्हेगार यांचं काही लागेबंद आहे का असा आम्हाला डाऊट आहे आणि म्हणून हे गुन्हेगारांचं जे काही पोलिसांचं असं रॅकेट असेल ते ताबडतोब बंद झालं पाहिजे, माझी आपल्याला विनंती। खरं तर आपण असं म्हणू शकतो की एखादी पल्सर गाडी असली तर धूम ठोकून निघू जाऊ शकतो, पण एवढी मोठी पिकअप गाडी एक भरवस्तीत घेऊन येणं आणि तात्काळ पळून जाणं आणि तिला न पकडणं याबद्दल काय सांगा? बरोबर आहे, पिकअप गाडी दिवसाढवळा 2 दिवसापासून फिरते आणि पोलिसांना तिचा शोध लागू नये। पल्सर गाडी जेव्हा चेंज टाकी होते आपण लगेच पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतो, गाडी पकडण्याचा प्रयत्न करतो आणि एक मोठी पिकअप व्हॅन पोलिसांना सापडत नाही 3 दिवसापासून। हे पोलिसांचं अपयश म्हणायचं का पोलिसांचे काही लागेबांधे टोळी टवाळखोरांची किंवा गुन्हेगारांची वगैरे, याचा पोलीस खात्याने माझी पोलीस आयुक्तांना विनंती। पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांचं जे काही काम आहे त्या कामावर आमचा आजही विश्वास आहे। पोलीस उपाय आयुक्त कर्णिक साहेबांना माझी विनंती, आपल्या या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचे काही जे लागेबांधे असेल याच्या गुन्हेगाराबरोबर त्याचा पण आपण खोलात जाऊन त्याची चौकशी केली पाहिजे। खरं तर तुम्ही ह्या प्रभागात माजी नगरसेवक राहिलेला आहात, प्रभागासाठी तुम्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय आवाहन कराल? मी नागरिकांना आवाहन करेल की आपण सतर्क राहावं। अशा काही प्रकारच्या टवाळखोर मुलं किंवा काय गुन्हेगार प्रवृत्तीची मुलं दिसले ताबडतोब 112ला फोन करा
पोलिसांना फोन करा, आम्हाला फोन करा, त्या ठिकाणी आपण दखल घेऊ आणि आपण नागरिकांना पण या ठिकाणी सजग राहावं लागेल. अशा गुन्हेगारांना आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्या एरियाची अशांतता निर्माण होईल आणि म्हणून नागरिकांनी या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं. ठिकठिकाणी पोलिसांनी बार्स कोड कॅड लावलेले, म्हणजे स्कॅन कोड लावलेले, किंवा दहशत पसरू नये किंवा दहशत माजू नये. तर तुमच्या एरियात येत नाही का पोलिसांना? पोलीस जे स्पॉट दिलेले त्याची पण आम्हाला चौकशी करा, पोलीस खात्याने मागणी करावं. त्या ठिकाणी पोलीस येत आहे की नाही, येत असेल तर मग गुन्हेगार त्या ठिकाणी कसे जमा होतात. आणि म्हणून त्या पोलीस कॅनचा जो काही पॉईंट तयार केलेले त्याचं पण व्हेरिफिकेशन पुढच्या काळात केलं पाहिजे, याची आम्ही पोलीस खात्याची मागणी करतो. आपल्या पोलीस प्रभागात आयुक्तांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा उपक्रम काढलेला आहे. मात्र अशा असताना देखील पोलीस आयुक्तांना गुन्हेगार आव्हान करताय का? काय म्हणणे? बरोबर आहे. माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांनी चांगल्या प्रकारचं काम करून कायद्याचा बालेकिल्ला म्हणून जो काही नाशिक शहराचा जिल्ह्याचा त्यांनी एक नावलौकिक वाढवलेला आहे. अजूनही आमचा कर्णिक साहेबांना विश्वास आहे पोलीस खात्यानं कदाचित या आव्हान देण्याचा या गुन्हेगारांचा प्रकार असेल. या बाबतीत पोलीस आयुक्तांनी ताबडतोब याच्यात दखल घेऊन या गुन्हेगारांचा अटकाव केला पाहिजे. याच्या अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे बर्डेकर PI असताना एक चांगला काम करणारा कार्यक्षम अधिकाऱ्याला त्या ठिकाणच्या त्यावेळीच्या गुन्हेगारांनी 2 वेळेस मोटरसायकल जाळपोळ करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तसाच काहीसा प्रयत्न आता पोलीस आयुक्तांना चॅलेंज देता की असा आम्हाला प्रश्न आहे. बरं, आपल्या प्रभागात कुटवडनगरला नवीन पोलीस चौकीचं त्या ठिकाणी आहे, ती चालू आहे का बंद आहे? पोलीस चौकी बंदच असते, तिथे कुठल्याही प्रकारचा स्टाफ नाही. माझी ती पण पोलीस आयुक्तांना विनंती आहे, त्या पोलीस चौक्या त्या ठिकाणी दिवस रात त्या ठिकाणी 2 पोलीस बंदोबस्त या असणं गरजेचं आहे. त्या नुसत्या पोलीस चौक्या उघडून नुसतं त्या पोलीस चौकीचा बोर्ड लावून उपयोग नाही. पोलीस असले तर त्या ठिकाणची दहशत त्या ठिकाणी राहील आणि म्हणून पोलीस चौक्या उभ्या करून उपयोग नाही. त्या ठिकाणी स्टाफ पण देणं गरजेचं आहे. स्टाफ असला तर त्या ठिकाणी त्या पोलीस एरियामध्ये त्याचा निश्चित उपयोग होतो. आयुक्त पांडे साहेब होते. पांडे साहेबांनी अनेक चौक्या चालू केल्या होत्या. त्याच्यानंतर गुन्हेगार सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्याच्यानंतर चौक्या चालू केल्या होत्या. पण काही नागरिकांची तक्रार होती की आपली कुटवडनगर पोलीस चौकी ही नेहमी बंद राहते आणि त्यानंतर बीट मार्शल त्या ठिकाणी येत नाही. त्या संदर्भात काय सांगा? मी तेच म्हटलं, पोलीस चौक्या ज्या उभ्या केलेल्या आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे, परंतु त्या बंद अवस्थेत असतात. त्या पोलीस चौक्या पुढच्या काळात उभ्या म्हणजे ओपन केल्या पाहिजे. त्या ठिकाणी स्टाफ राहिला पाहिजे आणि बीट मार्शल परिसरामध्ये राऊंड मारला पाहिजे. यासाठी आम्ही लगेच 2 दिवसात आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना भेटून या पोलीस चौक्या ताबडतोब कार्यान्वित करा अशी मागणी करणार. स्थानिक नागरिकांनीही माजी नगरसेवकांच्या या भूमिकेचे स्वागत करत पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.